श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो. तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल, तुम्हाला सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते. तर मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा सगळ्या विवाहित महिलांसाठी खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. ज्या विवाहित महिला स्वामींची सेवा करतात, भक्ती करतात, तरीसुद्धा त्यांच्या जीवनातल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या कमी होत नाहीत. त्याचबरोबर काही स्त्रियांच्या बाबतीत असंही होत असेल की त्यांचे जे पती आहेत त्या पतीची प्रगती होत नसेल, किंवा घरामध्ये आल्यानंतर पती सतत चिडचिड करत असेल, तुमच्यावर ते रागवत असेल, ओरडत असेल, किंवा कुठल्याही कामामध्ये पतीला यश येत नसेल, तुमच्या नवऱ्याला कुठल्याही कामामध्ये यश येत नसेल, कितीही कष्ट करो, कितीही प्रामाणिकपणे काम करो, कुठल्याही कामात जर यश मिळत नसेल, प्रगती तुमची खुंटलेली असेल, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आणि पती नेहमी टेन्शनमध्ये राहत असतील, चिडचिड करत असेल, त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये बदल झालेला असेल, तर अशा सगळ्या महिलांसाठी हा आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप असा महत्त्वपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी स्वामींची एकच सेवा जी सांगणार आहे, जी तुम्हाला रोज अगदी 5 मिनिटांची सेवा रोज नित्य नियमाने करायची आहे. आणि ही सेवा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये तुमच्या पतीमध्ये प्रगती झालेली दिसणार आहे, तुमच्या पतीचा स्वभाव बदललेला दिसणार आहे. त्यामुळे स्किप न करता आजचा जो हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण पहा, आणि आवडला तर व्हिडिओला एक छान लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर मैत्रिणींनो, तुमच्यासुद्धा पतीच्या कार्यामध्ये अडचणी येत असतील, पतीची प्रगती होत नसेल, तुम्हाला पतीच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये पतीला यश मिळत नसेल, तर आजपासूनच स्वामींची ही सेवा करायला तुम्ही सुरुवात करा. किंवा स्वामींची ही एक गोष्ट किंवा एक स्वामींचं कार्य करायला सुरुवात करा. हे वाचायला तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज सुरुवात करा, आणि नक्कीच थोड्या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या पतीची प्रगती होताना दिसणार आहे. यासाठी अट फक्त एकच आहे की तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः मांसाहार सेवन करायचं नाही आहे, किंवा घरामध्ये जोपर्यंत तुम्ही सेवा करताय तोपर्यंत तरी किमान तुम्हाला घरामध्ये नॉनव्हेज किंवा मांसाहार बनवायचा नाही आहे, खायचा नाही आहे. तुमच्या मासिक पाळीच्या दिवसामध्ये तुम्हाला याचं वाचन टाळायचं आहे. फक्त 5 दिवस ते स्किप करायचे आणि पुन्हा रोजच्या प्रमाणे वाचायला सुरुवात करायचं आहे. ही सेवा तुम्हाला अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने करायची आहे. स्वामींना स्मरून करायची आहे. अगदी काकुळतेने स्वामींना तुम्हाला विनंती करून या सेवेला किंवा हे वाचायला तुम्हाला आजपासून, जसं हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तर तुम्हाला हे वाचायला सुरुवात करायची आहे. तुमच्या पतीची प्रगती होत नसेल किंवा त्यांच्या कामामध्ये सतत अडथळे येत असेल, तर विवाहित महिलेने घरामध्ये रोज हे वाचायला सुरुवात करा. जर तुम्ही नित्य नियमाने याचं वाचन दररोज तुमच्या घरामध्ये केलं तर तुमच्या पतीची सर्व कामे अगदी निर्विघ्नपणे अडथळ्यांशिवाय पार पडतील. कुठलाही अडथळा त्यांच्या कामामध्ये येणार नाही. त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये त्यांची छान प्रगती होईल. हे वाचन तुम्हाला रोज संध्याकाळी, म्हणजे जेव्हा आपण देवापुढे दिवा लावतो, छान दिवा लावायचा आहे, शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला स्वामींसमोर लावायचा आहे, अगरबत्ती धूप लावायची आहे, आणि त्यानंतर आपल्याला याचं वाचन चालू करायचं आहे. आणि नित्य नियमाने रोज आपल्या घरी रोज सायंकाळी हे वाचायचंच आहे. याच्या नियमित वाचनाने तुमच्या पतीची प्रगती तर होईलच होईल, पण तुमच्या संपूर्ण घराची प्रगती होईल. घरातील नकारात्मकता ही झटक्यात निघून जाईल. त्याचबरोबर तुमच्या मुलाबाळांची सुद्धा यामुळे प्रगती होईल, आणि तुमच्या पतीला सुद्धा शांत वाटेल. त्यांची चिडचिड रागराग करणं कमी होईल. तुमच्या दोघांमधील आपापसातले संबंध सुद्धा छान होतील, आणि त्याचबरोबर तुमच्या घरातलं वातावरण सुद्धा प्रसन्न, आनंददायी आणि मन प्रफुल्लित करणारं होऊन जाईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कशाचं वाचन करायचं आहे तर रोज दिवे लागण झाल्यानंतर 6:30 ते 7च्या दरम्यान तुम्हाला अक्कलकोट स्वामींचं स्वामी स्तोत्र वाचायचं आहे. अक्कलकोट स्वामी स्तोत्र तुम्हाला रोज नित्य नियमाने तुमच्या घरामध्ये सायंकाळच्या वेळी वाचायचं आहे. यामुळे तुमच्या पतीची चिडचिड कमी होईल, त्यांची प्रगती होईल, त्यांच्या व्यवसायात नोकरीमध्ये त्यांना छान यश मिळेल. त्याचबरोबर त्यांची चिडचिड झाल्याने ते स्वतः सुद्धा शांत राहतील, आणि त्यामुळे तुमच्या घरातलं वातावरण सुद्धा आनंदित राहील.
तर मैत्रिणींनो, हे अक्कलकोट स्वामी स्तोत्र तुमच्या घरामध्ये याचं दररोज नित्य नियमाने पठण झालं किंवा श्रवण झालं तरी सुद्धा तुमच्या पतीची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही। आणि विवाहित महिलांसाठी ही स्वामी सेवा सर्वांत प्रभावी अशी स्वामी सेवा आहे। ज्यांना कुठलीही स्वामी सेवा करायला मिळत नाही त्यांना रोज दिवे लागण्याच्या वेळी अगदी 10 ते 5 मिनिटांमध्ये हे अक्कलकोट स्वामी स्तोत्र वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराची प्रगती झालेली हळूहळू दिसणार आहे। त्यामुळे मंडळी, आजपासूनच हा व्हिडिओ पाहिल्यापासूनच तुम्ही तुमच्या घरामध्ये जर तुमच्या पतीची प्रगती होत नसेल, काही अडथळे त्यांच्या कामामध्ये सतत येत असतील, त्यांच्या कार्यामध्ये सतत अडथळे येत असतील, नोकरी असो व्यवसाय असो त्यामध्ये त्यांचं जम बसत नसेल, तुमच्या मुलाबाळांची प्रगती होत नसेल किंवा तुम्हाला सुद्धा कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळत नसेल, तर नक्कीच आजपासून तुमच्या घरामध्ये अक्कलकोट स्वामी स्तोत्र वाचायला सुरुवात करा। हळूहळू तुमची प्रगती होताना तुम्हाला दिसणार आहे। फक्त ह्या गोष्टी करताना किंवा स्वामींच्या सेवा करत असताना नेहमी श्रद्धेने, निर्मळ अंतःकरणाने, शुद्ध मनाने करावे। त्यामुळे निश्चितच आपल्याला कुठल्याही गोष्टींमध्ये स्वामी सढळ हाताने मदत करतात आणि प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढतात। तर मंडळी, हा छोटासा छानसा व्हिडिओ आजचा तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमैत्रिणींना सुद्धा व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते। तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।